नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी जी-एस बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरील प्रश्नपत्रिका विश्लेषण सीरीजमध्ये. आजचं हे आपलं जवळपास 7वं सेशन आहे आणि याच्यामध्ये आपण 2016 पासूनच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी डिस्कस करतोय. जेणेकरून येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षाची 8 ऑक्टोबरला जी होणार आहे, 8 ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा व्हावा. सगळ्यात अगोदर पुण्यकर्म करून घ्यायचंय, पुण्य मिळवून घ्यायचंय जेणेकरून तुमची पोस्ट तुमच्या हातामध्ये फिक्स होऊन जाईल. ते एक पुण्यकर्म म्हणजे काय, की व्हिडिओला आपल्या लेक्चरला लाईक करणे आणि लिंक शेअर करून टाकणे. पुण्यकर्म सगळ्यात अगोदर करून घ्यायचं. पुण्य केलेलं चांगलं असतंय. सगळ्यात अगोदर फास्टमध्ये पुण्यकर्म करून घ्यायचे आणि मग आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. चलो सगळ्यांना लेक्चरची लिंक शेअर करायची आणि मग आपण लेक्चर जोरात सुरू करू. आज आपण जो पेपर पाहणार आहोत तुमच्या समोरच आहे. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019चा ग्रुप सीचा या ठिकाणी कंबाईनचा पेपर या ठिकाणी पाहतोय आपण. सगळ्याच परीक्षेसाठी येणाऱ्या जे तुमच्या कंबाईनच्या ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला फायदा व्हावा. सगळे प्रश्न भूगोलचे जे असतील किंवा इतर विषयाचे आपण घेऊ हळूहळू वाटल्यास. पण सुरुवातीला आपण भूगोलापासून सुरुवात केलेली आहे आणि भूगोलचे प्रश्नपत्रिका विश्लेषण इथं आपण कव्हर करणार आहोत. सो सगळ्यांनी लिंक शेअर केली आहे आणि आपली हजेरी दर्शवायची लगेच. आवाज वगैरे कसा येतोय, आवाज येतोय का सांगायचं आणि त्याच्यानंतर मग आपण हे शुरू करणार आहोत. चलो अभी लाइक करने का तुम्हारा अपना काम जो है वो काम करने का और फिर मैं मेरा काम स्टार्ट कर देता हूँ. हाँ चलो फिर. तो आज देखेंगे हम महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2019. चलो तर या ठिकाणी जी जून 2019 मध्ये या ठिकाणी ही परीक्षा झालेली होती आणि या परीक्षेचा ए सेट आपण पाहतोय. लक्षात घ्या, तुम्हाला मी कालही सांगितलं ए सेट घेण्यामागे काही विशेष कारण नाही. फक्त आणि फक्त प्रश्न एकाच जागी सापडतात आणि सेट सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर तोच अवेलेबल आहे. म्हणून त्या ठिकाणी इथं वेगळे प्रश्न या ठिकाणी घेतले जात नाहीत. सो चलो आज स्टार्ट करेंगे भूगोल के प्रश्न अभी यहाँ के. तो पहिला प्रश्न आहे. उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये चालायचे. मी काउंट करेन. तुमच्यासाठी 5 सेकंदाचा वेळ असेल आणि त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न वाचेल आणि मग नंतर काउंटिंग करेल हां. ते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही उत्तर द्यायचंय. चालेल? तो स्टार्ट करते अभी प्रश्न क्रमांक 41. आता प्रश्न क्रमांक 41 काय म्हणतोय पहा. खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जलविद्युत निर्मिती होते? कोणत्या नद्यापासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? सगळ्यात जलविद्युत निर्मिती सगळ्यात नद्यापासून होते, पण जास्त जलविद्युत निर्मिती कोणत्या नद्यापासून होते? पर्याय क्रमांक 1 आहे पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या. पर्याय क्रमांक 3 आहे मध्य भारतातील नद्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे गंगेचे खोरे. प्रश्न वाचून झालाय, पर्याय पण वाचून झालेत. आता परत येता वेळ सुरू होते तुमची. 1, 2, 3, 4 आणि 5. या 5 सेकंदामध्ये तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. जोपर्यंत मी उत्तर सांगत नाही तोपर्यंत उत्तर देत राहायचं. 5 सेकंदामध्ये जास्तीत जास्त उत्तर देण्याचा, लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून तुमची ती प्रॅक्टिस होऊन जाईल. कमी वेळामध्ये उत्तर काढण्याची प्रॅक्टिस हां. एनालिसिसची पॉवर किती तुमची स्ट्रॉंग आहे हे याच्यावरून कळून जातं. सो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या. आता दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्यामध्ये कोणत्या नद्यांचा समावेश होतो? तर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, तर पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या. त्याचबरोबर सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. या नद्यांचा समावेश होतो. मग त्याच्यामध्ये असेल, पहिली असेल महानदी, त्याच्यानंतर गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे आणि कावेरी, तुंगभद्रा या नद्यांचा समावेश या ठिकाणी या दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्यांमध्ये होत असतो. गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि ती मिळते कुठं? बंगालच्या उपसागराला. तर ती मिळते राजमहेंद्री आंध्र प्रदेशमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वरहून ती बंगालच्या उपसागराला कुठं मिळते?
तर अशा पद्धतीने या ठिकाणी या हे असतात. कावेरी नदीचा उगम कुठं होतो? पश्चिम घाटामध्ये किंवा मध्य सह्याद्रीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये जी ब्रह्मगिरी टेकडी आहे, त्या टेकडीमध्ये या ठिकाणी तिचा उगम होतो आणि जी आपली गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीचा उगम सुद्धा ब्रह्मगिरी टेकडीमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये ब्रह्मगिरी टेकडी हे नाशिकमध्ये असणारी आहे आणि त्याचप्रमाणे तेच ब्रह्मगिरी टेकडी असणारं नाव हे कर्नाटकमध्ये सुद्धा आहे. तर मग याचं उत्तर आहे दक्षिणेतील पूर्व वाहिनी नद्या. चलो पुढचा प्रश्न तो काय सांगतोय? लगेच जोड्या लावावरती प्रश्न विचारला गेलाय आणि प्रश्न काय सांगतोय तो आपल्याला इथं बघावा लागेल. तर महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा. म्हणजे एका बाजूला एका कॉलममध्ये लघु उद्योग दिलेत आणि त्यांची ठिकाणं दिलेली आहेत. मग लघु उद्योगामध्ये दादर, हिमृशाली, लाकडी खेळणी आणि रेशीम साड्या. त्याच्यानंतर ठिकाणामध्ये दिलंय नागपूर, सावंतवाडी, सोलापूर आणि औरंगाबाद. या ठिकाणी याच्यावरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. आता पर्याय इथं दिलेले आहेत, लक्षात घ्यायचंय. पर्याय काय दिलेत पहा. पर्याय क्रमांक 1 आहे 3, 4, 2, 1. पर्याय क्रमांक 2 आहे 2, 3, 4, 1. पर्याय क्रमांक 3 आहे 1, 2, 3, 4 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4, 1, 2, 3. वेळ सुरू दे तुमची आत्ता. 5 सेकंदामध्ये उत्तर देणे. चलो 1, 2, 3, 4 आणि 5. 5 सेकंदामध्ये उत्तर दिलं. पटकन उत्तर देऊन टाकायचं. कमीत कमी वेळेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. सर्वांनी उत्तर द्यायचंय पुन्हा. चलो या ठिकाणी उत्तर क्रमांक याचं आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 कसं पाहता? सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे म्हणून याचं 3. मग याचं 3 असणारं कोणतं पर्याय? एकच. सगळ्यांना माहित पाहिजे सोलापूरची चादर आहे. बरोबर? हिमृशाली औरंगाबादच्या 4. लक्षात ठेवायचे. हिमृशाली औरंगाबाद प्रसिद्ध आहे. लाकडी खेळणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यामधलं पेन जे आहे हे दोन्ही लाकडी खेळण्यांसाठी, लाकडी फळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि ऑब्विसली मग रेशमी साड्या नागपूर. चलो नागपूर हे संत्र्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि इतर जे महाराष्ट्राचे ठिकाण आहे त्याच्यामध्ये मग पैठणी साडीसाठी नाशिक जिल्ह्यातील येवला प्रसिद्ध आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण सुद्धा प्रसिद्ध आहे. हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्यानंतर जी लुगडी असतात, म्हाताऱ्या बाया घालतात बघा, म्हाताऱ्या जे माणसं असतात ते लुगडी घालतात. ते लुगड्यांसाठी प्रसिद्ध म्हणजे इचलकरंजी. असे ही ठिकाणं आहेत प्रसिद्ध. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात इचलकरंजीला, कारण कापड उद्योगाचं तिथं केंद्रीकरण झालेलं आहे. चलो पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे परत जोड्या लावामध्ये. राष्ट्रीय उद्यान दिलेत आणि त्याचा जिल्हा विचारला इथे या ठिकाणी. आता पहा, योग्य जोड्या लावा. स्तंभ ए मध्ये दिले राष्ट्रीय उद्यान आणि बी मध्ये दिले जिल्हे, संबंधित जिल्हे. ए मध्ये ताडोबा, पेंच, नवेगाव आणि गुगामाळा. आता हे दिलेत आणि जिल्हे काय दिलेत? नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया. आता याच्यावरून उत्तर काढायचं. बरोबर? चलो पर्याय क्रमांक 1 आहे 4, 3, 2, 1. पर्याय क्रमांक 2 आहे 3, 2, 1, 4. पर्याय क्रमांक 3 आहे 2, 4, 1, 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 3, 1, 4, 2. आता उत्तर द्यायचंय 5 सेकंदामध्ये. वेळ सुरू होते तुमची आत्ता. 1, 2, 3, 4 आणि 5. चलो 5 सेकंदामध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. कमेंट बॉक्समध्ये खन 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 उत्तर देत चालायचं. तुमचं पाठ आहे सगळं. याच्यावरून लगेच उत्तर देत चालायचं या. चलो पहिलं याचं उत्तर आहे मित्रांनो, लगेच उत्तरच काढू डायरेक्टली. चला पहा, ताडोबा म्हणलं की कुठं आलं? चंद्रपूर. चलो याचं 3. पेंच म्हणलं की कुठं आला? पेंच म्हणलं की आला नागपूरमध्ये. चलो 1 आला. नवेगाव म्हणजे कुठं आला? गोंदियामध्ये आला. चला 4. आणि गुगामाळा कुठं आला? तर गुगामाळा आला अमरावतीमध्ये. म्हणजे 3, 1, 4, 2. बघा 3, 1, 4, 2 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर आहे. 43चं उत्तर काय आहे मग? पर्याय क्रमांक
4 अशा पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत. पुढची राष्ट्रीय उद्यानं बघून घ्यायचे. चलो. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल, ते अंधेरी बोरिवलीचं. त्याच्यानंतर पुढं सह्याद्री राष्ट्रीय उद्यान आहे, जे 2-3 जिल्ह्याचे रायगड, त्याच्यानंतर सॉरी रत्नागिरी, त्याच्यानंतर सांगली, सातारा यांच्या सीमावर्ती भागामध्ये विस्तारलेलं आहे. ते एक लक्षात ठेवायचं. पुढे डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत. आता इतिहासचा प्रश्न पण तरी भूगोलामध्ये भूगोलाशी आणि इतिहासाशी असणारा रिलेटेड असणारा प्रश्न आहे. डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत. पूर्वेकडील म्हणजे कुठं? त्यांच्या पूर्वेकडचा, लक्षात ठेवायचं. त्यांचा देश म्हणजे पश्चिमेकडे म्हणजे युरोप खंडामध्ये असणारा देश इंग्लंड. आणि तिथून ते भारतात येऊन भारतात राज्य केलं आणि भारतातल्या या ठिकाणाला त्यांनी नाव दिलेलं होतं पूर्वेकडील जिब्राल्टर. मग पर्याय क्रमांक 1 आहे जंजिरा, पर्याय क्रमांक 2 आहे कर्नाळा, पर्याय क्रमांक 3 आहे रायगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे लिंगाणा. आणि वेळ सुरू होते तुमची आत्ता. 1, 2, 3, 4 आणि 5. आपल्याकडे ते टायमर वगैरे नाही रे, टायमर वगैरे तर सेट करता येत नाही आणि लाईव्ह लेक्चरमध्ये ते घेता येत नाही. तर कुठाने करीत बसून त्यापेक्षा तर सहज सोपं लेक्चर घेतलं तर ते तुम्हालाही सोपं जातं आणि मलाही सोपं जातं. तो इथं आपले ते टायमर वगैरे लावायला काय हे नाही. टायमर बनवायचं म्हणलं की तुम्हाला ते रेकॉर्ड करून टाकणे वगैरे हे उद्योग होतात मग. चलो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, मी जोपर्यंत डिस्कशन करतो ना तोपर्यंत तुम्ही उत्तर कळवू शकता. तुमचं उत्तर कळवत चला. तर या ठिकाणी उत्तर आहे रायगड. रायगड जिल्हा आणि रायगड किल्ला हा जो आहे स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, या रायगडाला या ठिकाणी पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणायचे ब्रिटिश लोक. लक्षात ठेवा, कारण ते दुर्गम तेवढं आहे. जिब्राल्टर हे जे आहे ना दुर्गम आहे. ते दुर्गम म्हणजे काय? डोंगरदऱ्यामध्ये विस्तार वसलेलं आहे. म्हणून त्याला हे रायगड सुद्धा जर बघितला आपण, त्याचं लोकेशन जर बघितलं तर प्रचंड अवघड आहे चढायला आणि एकदम पूर्ण सह्याद्री पर्वतांनी वेढलेलं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे याला याची दुर्गमता वाढली आणि दुर्गम असल्यामुळेच महाराजांनी ऍक्च्युली ते ठिकाण निवडलं होतं. कारण शत्रूंनी जरी हल्ला केला तर तो सहज रायगडावर पोहोचू शकणार नव्हता. यामुळे या ठिकाणी त्याची दुर्गम भाग असल्यामुळे त्याला जिब्राल्टर, पूर्वेकडचं जिब्राल्टर असं म्हणायचे ब्रिटिश लोक. पुढचा प्रश्न आहे, डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, प्रश्न वाचतो डबल. डॅश मृदेने म्हणजे कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे? भारतातील विचारल्या. पर्याय क्रमांक 1 आहे कापसाची मृदा, काळी कापसाची मृदा. 2 नंबर आहे तांबडी मृदा, 3 नंबर आहे गाळाची मृदा आणि 4 नंबर आहे जांभी मृदा. तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचंय. वेळ सुरू होते तुमची आत्ता. चलो, 1, 2, 3, 4 आणि 5. चलो, तर तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर तुमचं कळवायचं आहे. तर पहा, याचं उत्तर आहे मित्रांनो गाळाची मृदा. आता गाळाची मृदा म्हणजे काय? की नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्याच्या संचयनातून निर्माण झालेली मृदा म्हणजे गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली मृदा. जर बघितलं तर भारतामध्ये अशा नद्या आहेत का? तर भरपूर आहेत. उत्तरेकडे जर बघितलं तर पूर नद्यांचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडचा प्रदेश ईशान्य भारत जो आहे तो पूर्णपणे नद्यांनी वेढलेला आहे आणि त्या भागामुळे या ठिकाणी नद्यांच्या गाळाची मृदा ही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. तर पुढचा प्रश्न आहे, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? आता वस्ती भूगोलाचा प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवायचं, व्यवस्थितपणे स्टेटमेंट ऐकून घ्या आणि त्याच्या आधारे उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. वस्ती भूगोलाशी संदर्भात असणारा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 46, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? स्टेटमेंट ए आहे, वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. चलो, समांतर रस्ते या ठिकाणी असे रस्ते असतात. समांतर असतात. वस्तीमधील रस्ते काटकोनामध्ये छेदतात, अशा पद्धतीने छेदतात. चलो, काटकोनामध्ये छेदतात. वस्तीमधील घरांच्या रांगा रांगा पाहायला मिळतात. बरोबर आहे. रस्त्यांच्या कडेला या ठिकाणी रांगा असल्यामुळे या ठिकाणी काटकोनामध्ये छेदतात. चलो, त्याच्यानंतर वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. येस, परस्परांना ओलांडतात म्हणजे कसं? क्रॉस करतात. हा हमरस्ता असेल आणि हा लोहमार्ग असेल, अशा पद्धतीने या ठिकाणी क्रॉसिंग होत असते, ओलांडतात अशा प्रकारचं. आणि मग इथं विचारलं की कोणत्या
वस्ती प्रारूपाची ही वैशिष्ट्ये आहेत. चलो पर्याय तुम्हाला उत्तर द्यायचंय आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 2 3 4 आणि 5. तुमची वेळ संपलेली आहे. पर्यायामध्ये उत्तर देणं अपेक्षित होतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी हे जे वैशिष्ट्य आहेत सगळे इथं चौकोन निर्माण झालेत. चौकोन निर्माण झाले म्हणून इथं चौकोन आकृती वस्ती प्रारूप याचं उत्तर होतं. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या ना, इथं चौकोन निर्माण होतो ना. असे रस्ते असले, असे याला समांतर रस्ते आहेत, बरोबर. त्याला काटकोनामध्ये छेदतात म्हणजे असे या ठिकाणी काटकोनामध्ये छेदतात. इथं काटकोन तयार होतोय आणि हे इथं रस्त्याच्या कडेला या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीने घरांची रचना असते, रांगा असतात. म्हणून ही वस्ती प्रारूप चौकोनी स्वरूपाचं असतं हा. लक्षात ठेवायचं आहे. आणि ड्रॉ केला तर सोपं जाऊन जातं समजायला. लगेच स्टेटमेंट वरून ते जर ह्या आणि ज्यावेळेस वन लाइनरचे उत्तर तुम्ही लवकर देता त्यावेळेस अशा प्रश्नांना वेळ मिळत असतो आणि असे प्रश्न हे थोडंसं विचार करून जरी उत्तरले थोडा जरी विचार केला की लगेच उत्तर निघून जातं. आपण गडबड करतो खूप जास्त. वन लाइनरला कमी वेळामध्ये घ्यायचं. 5 सेकंदामध्ये उत्तर संपलं, त्याचा उरलेला 25 सेकंदाचा वेळ इथं देऊन टाकायचा. विषय संपला. खट, 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 खट. लगेच तुम्ही स्कोर तुमचा 60+. ही मेथड वापरा. पहा, प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 काय म्हणतोय? विधानीय सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदी खोऱ्यापासून अलग झाले आहे. आणि विधान बी काय म्हणतंय? तर गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झाले आहे. चलो स्टेटमेंट दिलेले आहेत 2 आणि दोन्हीपैकी त्याच्यावरून पर्याय काढायचा आपल्याला. म्हणजे इथं पर्याय 1 दिलाय की विधान ए आणि बी दोन्ही सत्य आहेत. विधान 2 दिलंय, विधान ए आणि बी दोन्ही असत्य आहेत म्हणजे चूक आहेत. सत्य म्हणजे बरोबर, असत्य म्हणजे चूक. त्याच्यानंतर 3 आहे, विधान ए सत्य असून बी असत्य आहे म्हणजे ए बरोबर बी चूक असं म्हणायचं त्यांना. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, ए असत्य असून बी सत्य आहे म्हणजे ए चूक बी बरोबर. आता तुम्हाला उत्तर कळवायचंय आत्ता. चलो 1 2 3 4 आणि 5. वेळ संपलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चालायचं. ज्यांच्या बरोबर येईल त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं त्यांनी पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा वाचा. चलो ठीक आहे. मी तर उत्तर सांगणारच आहे लगेच. तर या पद्धतीने चलो 47. 47चं उत्तर आहे मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. ए सत्य बी असत्य म्हणजे ए बरोबर बी चूक आहे. आता पहा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे आता आपण तुम्हाला इथं एक संकल्पना चित्रच काढून देतो. पहा इथं कसं आहे, इथं स्टेटमेंट इथं जर बघितलं इथं एक नदी, इथं डोंगर रांग आहे, अशी डोंगर रांग आहे. त्याच्यानंतर इथं एक नदी आहे, त्याच्यानंतर डोंगर रांग आहे. ही डोंगर रांग, त्याच्यानंतर इथं परत नदी आहे. चलो डोंगर रांग, परत नदी आणि परत डोंगर रांग. ठिकाणी नर्मदा, तापी, गोदावरी आणि या ठिकाणी भीमा आणि इतर डोंगर रांग परत आणि परत एकदा नदी. आता तुम्हाला सांगतो हे कशा पद्धतीने निर्माण झालंय. पहा, ही सर्वात उत्तरेकडे आपण जी नदी म्हणतो ती पश्चिम वाहिनी म्हणजे नर्मदा नदी. त्याच्यानंतर ही आहे सातपुडा, सातपुडा पर्वतरांग आणि इतर नदी आहे ती म्हणजे तापी, बरोबर. तापीच्या दक्षिणेकडे आहे म्हणजे सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठा. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ही म्हणजे इथं नदी ही आहे गोदावरी. इथं नदी आहे ती इथं जी डोंगर रांग आहे ती म्हणजे बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट म्हणायचं त्याला, घाट. आणि पुढे याच्या दक्षिणेकडे नदी आहे ती भीमा. ही नदी आहे शंभू महादेव. हे डोंगर आहेत शंभू महादेव. शंभू महादेव आणि सगळ्यात दक्षिणेकडे नदी आहे ती कृष्णा. मग असं प्रारूप असतं या ठिकाणी. इथं कृष्णा नदी आहे, लक्षात ठेवा, थोडं मागे गेलं असं. कृष्णा इथं आहे, ही आहे शंभू महादेव.
इथं भीमा आणि बालाघाट. लक्षात ठेवायचं. आता मग पहा क्रम कसा येतो. नर्मदा नदी, नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी कशामुळे वेगळी झाली, तर ती आहेत सातपुडा पर्वतरांगेमुळे. सातपुडा सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा आणि तापीची खोरी वेगळी झाली. त्याच्यानंतर तापीच्या दक्षिणेकडे आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. बरोबर. सातमाळा अजिंठा डोंगर रांग जर बघितलं तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग यांच्यामध्ये गोदावरीचं खोरं आहे. बरोबर. आणि तापीचं आणि गोदावरीचं खोरं कोणत्या नदीमुळे वेगळं झालं, तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे. इथं तापी आहे आणि इथं गोदावरी आहे. त्याच्या दक्षिणेकडे जर बघितलं तर बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे आहे भीमा नदी. म्हणजे बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर भीमा नदीच्या दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदीचं खोरं. म्हणजे भीमा आणि कृष्णा नदीचं खोरं हे शंभू महादेव डोंगर रांगेमुळे वेगळं झालेलं आहे. मग इथं शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नदीचं खोरं वेगळे झालेत आणि गोदावरी व भीमा नदीचं बालाघाट डोंगर रांगेमुळे वेगळे झाले, म्हणून ते स्टेटमेंट चुकीचं आहे. चलो पुढचा प्रश्न म्हणतो की महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. चलो सो या ठिकाणी बघा आता महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. तर पर्याय क्रमांक 1 आहे सह्याद्री आणि नंदुरबार, 2 आहे सातपुडा आणि गाविलगड, 3 आहे बालाघाट आणि भामरागड, 4 आहे गाविलगड आणि महादेव. उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचंय. 1 2 3 4 आणि 5. वेळ सुरू संपलेली आहे तुमची आणि आता तुम्हाला उत्तर सांगतो. ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर असतो. आणि परमेश्वर मिळू शकतो तर पोस्ट तर मिळूच शकते, त्यामुळे तुमचा काही विषयच नाही, तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. चलो या ठिकाणी काय उत्तर 2 आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग विस्तारली आहे, त्याच्या पूर्वेकडे गाविलगड टेकड्या विस्तारलेल्या आपण म्हणत असतो अमरावती जिल्ह्यामध्ये. पहा लक्षात ठेवा, अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेचा भाग असणाऱ्या गाविलगड टेकड्या विस्तारलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49. आता प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो की हुगळी नदी डॅश डॅश नदीची वितरिका आहे. हुगळी नदी डॅश डॅश नदीची वितरिका आहे. चलो सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ते इथं सांगता येत नसतात. वितरिका म्हणजे काय की पाण्याचं वितरण करणारे नदी. आता ते आकृतीच्या सहाय्याने आपण आणि उभं राहून जे डिजिटल बोर्डवरती ते दिसतं ते लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जर लेक्चर जॉईन करायचं असतील तर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी. तर आणि आज विशेष करून आज पण ऑफर पण आहे, चेक करून घ्या फक्त ॲपला. चलो 49 हुगळी नदी डॅश नदीची वितरिका आहे. दामोदर, ब्रह्मपुत्रा, गंगा आणि पद्मा. बरोबर. सो बताने काय उत्तर अभी बताओ. अपना टाइम होता है अभी शुरू. 1 2 3 4 और 5 सेकंड में आपका उत्तर आना चाहिए. वन लाइनर प्रश्न है. याचं उत्तर आहे मित्रांनो गंगा नदी. बरोबर. गंगा नदी. प्रश्न क्रमांक 50. गंगा नदीचा उगम कुठं होतो रे. गंगा नदीचा उगम होतो गंगोत्री या याच्यापासून. ते जवळपास 10 राज्यातून हिचं खोरं क्षेत्र विस्तारलेलं आहे भारतामध्ये. लक्षात ठेवा. आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहाला बांगलादेशमध्ये पद्मा म्हणतात. लक्षात ठेवायचं, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि यांच्याच ह्याच्यामध्ये त्रिभुज प्रदेश विस्तारलेला आहे, त्याचं नाव समोर आहेच. प्रश्नच आहे त्यामुळे सांगत नाही आता. 50 नंबरचा प्रश्न आहे. परत एकदा स्थलांतरावरती प्रश्न आहे. जे मेन्सचे प्रश्न होते तिथं विचारले जायच्या. असह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅश डॅश हे घटक कारणीभूत असतात. तर पहा कोणते घटक कारणीभूत असतात विचारलं. त्याच्यामध्ये एक आहे आकर्षक ओढ व आकर्षक ओढ घटक, अपसरण ढकल घटक, शास्त्रीय घटक आणि वरीलपैकी एकही नाही. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो, पुल फॅक्टर, पुश फॅक्टर, त्याच्यानंतर आहे सायंटिफिक फॅक्टर आणि नन ऑफ दिस. अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेत आणि याच्यामध्ये उत्तर तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे तुमचं 5 सेकंदामध्ये. चलो 1 2 3 4 आणि 5. चलो या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आणि उत्तर देत चालायचं. तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं उत्तर देत टाकायचा. सो या ठिकाणी पहा याचं उत्तर आहे पुश फॅक्टर.
म्हणजे ढकल घटक म्हणतात त्याला. ढकल घटक म्हणजे काय आता लक्षात ठेवायचं. ढकल घटक म्हणजे काय की पोटा पाण्याचा उदरनिर्वाहाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो ना, की तेव्हा तो प्रदेशच तो म्हणतो की तू इथून जा. जिथं रोजगार उपलब्ध, जिथं तुझ्या पोटा पाण्याची सोय होईल तिकडं जा. पण इथं थांबू नको. आपल्याला घरचे म्हणतात ना का नाही, घरचे हाकलून देतात तुम्हाला. तर ते तसं लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याला म्हणायचं ढकल घटक, पुश फॅक्टर म्हणतात त्याला, की एखाद्या प्रदेशामध्ये जर त्याच्या पूर्ण त्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा म्हणजे बेसिक नीड जरी कंप्लीट होत नसेल, तर तो प्रदेश स्वतः तुम्हाला म्हणतो तू इथून जा. अशा पद्धतीने ढकल घटक असतो तो. म्हणजे त्याला निसर्गिक असतील किंवा मानव कुठे घरचे असतील, तुला इथून जा म्हणजे हे असतात स्थलांतराचे घटक असतात. त्याला म्हणतात पुश फॅक्टर. त्या म्हणजे कामगार रोजगाराच्या शोधामध्ये स्थलांतर करत असतो. ही महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी हे पुश फॅक्टर हा महत्त्वाचा असतो. असह्य परिस्थिती जी आपण म्हणतो जेव्हा निर्माण होते तेव्हा हे पुश फॅक्टर आपण त्याला म्हणत असतो. भारतातील डॅश डॅश हे राज्य बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. प्रश्न क्रमांक 51. भारतातील डॅश डॅश हे राज्य बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तर पर्याय क्रमांक दिलेला आहे झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात. 4 पर्याय आहेत आणि 4 पैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1, 2, 3, 4 आणि 5. वेळ संपलेली आहे. वन लाईनर प्रश्न आहे. 5 सेकंदामध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे आणि आतापर्यंत उत्तर यायला पाहिजे. ज्यांचं येईल त्यांचं अभिनंदनच. पुढच्यांनी पुढे प्रयत्न करायचा आहे अजून. चलो. झारखंड याचं उत्तर आहे झारखंड. भारतातील सर्वात जास्त बॉक्साईटचं उत्पादन हे झारखंड राज्यामध्ये होतं आणि महाराष्ट्रामध्ये हे सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक उत्पादन बॉक्साईटचं होतं. ते पण लक्षात ठेवायचं. जांबा खडकामध्ये आपल्याला ते आढळून येत असतं. लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड योजना ही डॅश डॅशशी संबंधित आहे. म्हणजे ऑपरेशन फ्लड योजना ही कशाशी संदर्भात आहे? बरोबर आहे. असा प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय ह्याच्यामध्ये. तर पर्याय वाचतो अगोदर. पूर, दूध, कुक्कुटपालन आणि यापैकी नाही. आता उत्तर सरळ सरळ देणं अपेक्षित आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं द्यायचंय. 1, 2, 3, 4 आणि 5. वेळ तुमचा संपलेला आहे. ऑपरेशन फ्लड योजना ही दूध महापूर योजना म्हणून ओळखली जाते. दूध महापूर योजना. त्याला हे दुधाशी संदर्भात आहे. जे वर्गीस कुरियन होते, जे श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांनी या योजनेच्या माध्यमातून अमूल ही दूध उत्पादक किंवा दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनीला मोठं केलेलं होतं. लक्षात ठेवायचं आणि त्यांनीच ही कंपनी सुरू केली आहे. कोण? डॉक्टर वर्गीस कुरियन. नाव लक्षात ठेवा. हे भारतातील दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतात. श्वेत क्रांतीचे जनक म्हटलं जातं त्यांना. श्वेत क्रांती म्हणजे श्वेत म्हणजे पांढरा आणि पांढरं काय असतं? दूध. दूध क्रांतीचे जनक किंवा श्वेत क्रांतीचे जनक म्हणजे या ठिकाणी ही आपण डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतो आणि त्यांनीच ही योजना म्हणजे भारतामध्ये म्हणजे त्याचे एक ॲडवायझर असल्यासारखे होते ते. गव्हर्नमेंटची योजना होती तरीही याला मोठ्या प्रमाणामध्ये दूध क्रांती घडवून आणण्याचं काम या ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून वर्गीस कुरियन यांनी केलेलं होतं. चलो, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र डॅश डॅश या नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे हे विचारलंय. शिवसमुद्र हा. मग आता इथं 1-2 गोष्टी माहित होतात तुम्हाला. भारतातील पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं आहे? तर शिवसमुद्र. आणि ते कोणत्या नदीवर आहे हे एक माहिती होऊन जाईल. तर पर्याय क्रमांक 1 आहे कावेरी, दुसरा आहे कृष्णा, तिसरा आहे तुंगभद्रा आणि चौथा आहे गोदावरी. पहिला प्रश्न जलविद्युतवर प्रश्न विचारले 2 पाहिजे. तर आणि याच नद्या म्हणजे पठारावरील नद्या ज्या आहेत ह्या 4 नद्या आहेतच ना त्याच्यामध्ये. भीमा सुद्धा येते समजा, महानदी पण येते. पण या 4 नद्या महत्त्वाच्या आहेतच. की सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करणाऱ्या नद्या. तर पठारावरील दक्षिण भागातील नद्या ज्या आहेत ना त्या या नद्यांचा समावेश होतो. तर या नद्या लक्षात ठेवायच्या. तर याचं उत्तर आतापर्यंत येऊन झालं पाहिजे. 1, 2, 3, 4 आणि 5. चलो 5 सेकंदामध्ये उत्तर येतं आणि 5 सेकंदामध्ये उत्तर मिळालेलं असेल. चलो मिळालंय. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कावेरी नदी. मी तुम्हाला सांगितलं कावेरी नदीचा उगम कुठं होतो? कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये त्याचा उगम होतो. लक्षात ठेवायचं आणि महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुद्धा ब्रह्मगिरी टेकड्या आहेत बरं का. तर ते पण लक्षात ठेवा. तर कावेरी याचं उत्तर हे आहे. शिवसमुद्र धबधबा जो आहे, शिवसमुद्र धबधबा सुद्धा आहे आणि जलविद्युत केंद्र सुद्धा आहे. चलो पुढचा प्रश्न व्यवसाय संदर्भाने प्रश्न आहे. ऍक्च्युअली जर इकॉनॉमिक जिओग्राफी जो असतो आर्थिक भूगोल आपण म्हणतो त्याच्यावरती हा प्रश्न आहे. 54 क्रमांकाचा प्रश्न आहे.
त्याचा व्यवसाय दिलाय आणि व्यवसाय प्रकार दिलाय. म्हणजे आपण प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक असं जे म्हणतो ते आणि व्यवसाय, प्रत्यक्ष व्यवसाय दिलाय. तर ते कोणत्या व्यवसायाचा समावेश कोणत्या व्यवसाय प्रकारामध्ये होतो असा जोड्या लावायच्यात आपल्याला. पहा, वकील, वाहतूक, पिठाची गिरणी आणि शिकार हे 4 आहेत आणि प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसाय म्हणतात त्याला. लक्षात ठेवा, जोड्या लावामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलाय, 2, 1, 4, 3. पर्याय क्रमांक 2 दिलाय, 3, 2, 4, 1. पर्याय क्रमांक 3 आहे 4, 3, 2, 1 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1, 4, 3, 2. चलो, उत्तर कमेंट बॉक्स में कळवू नये का आहे और बताओ अभी. 1 तुमचा वेळ सुरू होतोय आता. 1, 2, 3, 4 आणि 5. चलो, चला, उत्तर लगेच यायला पाहिजे. बघा आता तुम्हाला कसं सांगतो. तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, की प्रत्यक्ष जिथं मेहनत करावी लागते, कुटाळ एक कच्चा माल तिथं मिळवला जातो, ते म्हणजे प्राथमिक व्यवसाय. आता प्राथमिक व्यवसायामध्ये इथे तुम्हाला कुठं दिसतंय का कच्चा माल कुठं मिळवणार आहे? डायरेक्टली हा माल आहे. शिकार म्हणजे कच्चा माल, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग या शिकारी जर प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय जे असतात त्याच्यामध्ये शेती आणि शेतीशी संलग्न असणारे जे व्यवसाय आहेत त्यांचा समावेश होत असतो. लक्षात ठेवा. एक एक गोष्ट लक्षात ठेवा. हं? तर मी तुम्हाला सांगितलं. तर शिकार जे आहे, शिकारचा प्राथमिक व्यवसायामध्ये समावेश होतो आणि शेतीशी संलग्न असणारे जे काम आहेत त्यांचा सुद्धा समावेश या ठिकाणी प्राथमिक व्यवसायामध्ये होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे द्वितीयक व्यवसाय. द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय असतं, की जे प्राथमिक व्यवसाय म्हणून जे उत्पादन घेतलंय त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा उद्योग जे आहेत म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर त्यांचा समावेश हा द्वितीयक क्षेत्रामध्ये होतो. मग इथं पिठाची गिरणी आहे. म्हणजे धान्यापासून पीठ निर्माण केलं जातं, हा द्वितीयक व्यवसाय झाला. प्राथमिक व्यवसाय धान्य पिकवणं, द्वितीयक व्यवसाय त्या धान्याचं पिठामध्ये रूपांतर करणं झालं द्वितीयक व्यवसाय. तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, की ते पीठ बनवलं आहे ना, तर ते जिथून बनवलंय तिथून मार्केटमध्ये पर्यंत पोहोचवणे म्हणजे वाहतूक करणे. मग तृतीयक व्यवसाय झाला वाहतुकीशी संदर्भात. बरोबर? आणि चतुर्थक व्यवसाय जे असतात ते म्हणजे बौद्धिक क्षमतेवर डिपेंड असणारे उद्योग. बौद्धिक क्षमतेवरती. त्यांना मग इथं आपण चतुर्थक व्यवसाय म्हणतो. ज्याच्यामध्ये वकील असेल, शिक्षक असतील, सगळे येतात. आणि याच्या पुढचा टप्पा असतो तो म्हणजे पंचम स्वरूपाचा व्यवसाय. त्याच्यामध्ये काय काय होतं, की जे अंतरिम डिसिजन मेकिंग ज्या इन्स्टिट्यूशन असतात त्यांचा समावेश होतो आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या संसद असेल, विधिमंडळ असेल यांचा समावेश हा पंचम क्षेत्रामध्ये होतो. आणि 6वं जे असतं म्हणतो आपण ते 6व्या स्वरूपाचा व्यवसाय आपण म्हणतो. त्याच्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूशनचा समावेश होतो, ज्या संशोधन करणाऱ्या संस्था. ही गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यावरती प्रश्न येऊन जातील. चलो, पुढचा प्रश्न आहे. भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. भारताचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. तर इथं कोणता आहे ते विचारलंय. कोणता त्रिभुज प्रदेश? त्याच्यामध्ये वृंदावन, राजमुंद्री, सुंदरबन आणि मछलीपट्टणम. तर पर्याय क्रमांक इथं तुमचं येणं गरजेचं आहे आणि उदय सुरुवाती तुमची आत्ता 1, 2, 3, 4 आणि 5. डेल्टा जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा डेल्टा कोणता आहे? लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड. तर तो विचारलाय. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सुंदरबन. कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेला आहे हा? सुंदरबनची निर्मिती ही गंगा नदीच्या याच्या पुढे झाली होती. गंगा नदीच्या एकदम मुखाभोवती या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे. आणि याचा जो भाग आहे भारत आणि बांगलादेशमध्ये विस्तारलेलं क्षेत्र हे. भारत आणि बांगलादेशमध्ये विस्तारलेलं आहे. त्याच्यामध्ये 60% क्षेत्र हे बांगलादेशमध्ये आहे आणि 40% क्षेत्र हे भारतात आहे. बरोबर आहे. सुंदरी वनस्पतीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे म्हणून याला सुंदरबन म्हणतात. आणि जे रॉयल बेंगॉल टायगर जे आहेत त्यांचं अधिवासस्थान जे आहे भारतामधील ते सुंदरबन आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. चलो, त्याच्यानंतर प्रश्न. आणि हे जे आहे मछलीपट्टणम जर बघितलं तर कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश आहे? हा आहे कृष्णा नदीचा मछलीपट्टणम. त्याच्यानंतर हा राजमुंद्री जो आहे तो आहे या ठिकाणी गोदावरी नदीचा. आणि हा जो आहे वृंदावन तो महानदीचा. याच्यावरून लक्षात ठेवा. चलो,
प्रश्न क्रमांक 56 आता झाले. 55 पर्यंत जिओग्राफी आणि 56 पर्यंत जर बघितलं 56च्या पुढं इकॉनॉमिक्स सुरू होते. मग आज आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. इथं थांबू आपण. कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आलेले होते ते आपण डिस्कस केलेले आहेत आणि याच्यामधून एलिमिनेशन मेथड सुद्धा तुम्हाला हे करायची आहे हां, लक्षात ठेवा. चलो आज के लिए इतना ही. मित्रांना लिंक शेअर करत चला भावांनो. कारण कसं होतं सगळ्यांना त्याचा फायदा होऊ द्या आणि आपलं YouTube चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हां, जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्तच. चलो या ठिकाणी आज के लिए बस इतना ही. थँक यू सो मच.